मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओ पण व्यवस्थित पाहून घ्या. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. भारताची आर्थिक राजधानी मुंबई तर क्वेश्चन मार्क नागपूर. आता भारताची आर्थिक राजधानी काय आहे तर मुंबई. मग नागपूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायातून निवडा. पहिला ऑप्शन बघा, गुळाचा जिल्हा, संत्र्याचा जिल्हा, ज्वारीचे कोठार आणि मराठवाड्याची राजधानी. तर मित्रांनो, नागपूर जो जिल्हा आहे तो संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. दुसरा प्रश्न बघा, खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते. मित्रांनो, तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं आहे खालील पर्यायामधून. ऑप्शन बघा, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो. मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. बघून घ्या. पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो हे जे विधान आहे ते अयोग्य आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तिसरा प्रश्न बघा, काकोरे कटाचे नेतृत्व कोणी केले होते. आता काकोरे कटाचे नेतृत्व कोणी केले होते. ऑप्शन बघा, श्रीपाद डांगे, भगतसिंग, विनादास आणि रामप्रसाद बिस्मिल. तर काकोरे कटाचे नेतृत्व जे होते ते रामप्रसाद बिस्मिलांनी केलेले होते, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. चौथा प्रश्न बघा, कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो. जिल्हा कोणता आहे कोल्हापूर आणि कोणत्या प्रशासकीय विभागात येतो असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती. तर कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो. लक्षात राहू द्या, कोणत्या विभागात येतो तर पुणे विभागात, पुणे प्रशासकीय विभागात कोल्हापूर जिल्हा येतो. पाचवा प्रश्न बघा, कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली. आता कोणाच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीचे नियोजन झाले होते. ऑप्शन बघा, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय. तर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली होती. लक्षात राहू द्या, असहकार चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. सहावा प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत. तर महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत. ऑप्शन बघा, 7, 5, 8 आणि 6. तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. सातवा प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे. ऑप्शन बघा, गुरु, पृथ्वी, बुध आणि शनी. तर मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध. लक्षात राहू द्या, कोणता ग्रह आहे बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. आठवा प्रश्न बघा, आसाम राज्याच्या लोकनृत्य पर्यायातून निवडा. आता लोकनृत्य प्रकार आसाम राज्याचा आपल्याला खालील पर्यायातून निवडायचा आहे. ऑप्शन बघा, बिहू आणि सत्रिया, थिलाना, चिराव, लोटा आणि पांडवानी. तर बिहू आणि सत्रिया हा जो नृत्य प्रकार आहे तो आसाम राज्याचा आहे. नवा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा. कोणते विचारले आहे गोड्या पाण्याचे सरोवर. ऑप्शन बघा, उलर, वेमनाड, सांबर आणि लोणार. तर दिलेले हे जे 3 आहेत खालचे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत आणि गोड्या पाण्याचे जे सरोवर आहे ते उलर सरोवर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 10वा प्रश्न बघा, कोणत्या सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे. आता कोणत्या सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभेस आहे. ऑप्शन बघा, केंद्र सूची, दोन्हीही नाही, दोन्ही आणि समोरवर्ती सूची. तर या दोन्हीही विषयावर कायदे करण्याचा अधिकार लोकसभेस आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 11वा प्रश्न बघा, टिंबटिंब हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ला कोणता आहे. ऑप्शन बघा, अंबागड, माणिकगड, बुदरगड आणि सुरजागड. तर चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड हा किल्ला आहे. लक्षात राहू द्या, कोणता माणिकगड हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
12वा प्रश्न बघा, रत्नागिरी येथे खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे? आता रत्नागिरीमध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे? ऑप्शन बघा, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण 3.5 शक्तिपीठे आहेत, त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणाला म्हणतात? ऑप्शन बघा, वणी, नाशिक, माहूर, नांदेड, कोल्हापूर आणि तुळजापूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव. तर मित्रांनो, महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तिपीठे आहेत? तर 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी अर्धपीठ वणी, नाशिक या ठिकाणाला म्हटले जाते. कोणत्या? वणी या ठिकाणाला अर्धपीठ म्हणून गणले जाते. 14वा प्रश्न बघा, आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे? आता राज्य आणि राजधानीवर खूप महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यापैकी हा एक असा प्रश्न, आसाम राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन बघा, दिसपूर, रांची, पटना आणि आगरतळा. तर आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. लक्षात राहू द्या, कोणती राजधानी? दिसपूर. 15वा प्रश्न बघा, युरी गागारिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव टिंबटिंब या देशाचा होता. युरी गागरिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव कोणत्या देशाचा होता? ऑप्शन बघा, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि भारत. तर रशिया या देशाचा युरी गागारिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता. पुढचा प्रश्न बघा, बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? आता बीड जिल्हा ज्यांचा कोणाचा फॉर्म असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न, बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? शीत, उष्ण व कोरडे, उष्ण आणि कोरडे. तर बीड जिल्ह्याचे जे हवामान आहे ते उष्ण व कोरडे आहे. लक्षात राहू द्या, उष्ण व कोरडे. 17वा प्रश्न बघा, गोंदिया जिल्ह्याची ओळख. आता गोंदिया जिल्हा ज्यांचा कोणाचा फॉर्म असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न, गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा. ऑप्शन बघा, तलावांचा जिल्हा, विहिरींचा जिल्हा, नद्यांचा जिल्हा आणि आदिवासींचा जिल्हा. तर गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे तलावांचा जिल्हा. काय ओळख आहे? तलावांचा जिल्हा. 18वा प्रश्न बघा, मोड आलेल्या कडधान्यात कोणते जीवनसत्व असते? मोड आलेले जे कडधान्य असतात त्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन बघा, क, अ, दिलेले सर्व आणि ई. तर मोड आलेल्या कडधान्यात ई जीवनसत्व असते. लक्षात राहू द्या, कोणते जीवनसत्व असते? तर ई जीवनसत्व असते. 19वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? असा कोणता जिल्हा आहे तो वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? ऑप्शन बघा, यवतमाळ, गोंदिया, अमरावती आणि नागपूर. तर गोंदिया हा जो जिल्हा आहे तो यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही. लक्षात राहू द्या, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 20वा प्रश्न बघा, बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? बीड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन बघा, 15, 12, 9 आणि 11. तर बीड जिल्ह्यात एकूण तालुके आहेत 11. किती तालुके आहेत? 11. तर मित्रांनो, आजचे हे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केला नसेल त्यांनी आपला व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आधीचे व्हिडिओ पण आपले व्यवस्थित पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.